मित्रांनो नमस्कार. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधिमंडळातील पक्षातील बहुमताच्या आधारावर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हीच मूळ पार्टी असल्याचे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना देऊन शरद पवार गटाचे चिन्ह आणि पक्ष हे निवडणूक आयोगाने फेटाळून लावलेले आहेत. आणि हा निकाल देत असताना जणू काही फार मोठा आभाळ शरद पवारांवर कोसळला आहेत असं जे निकालानंतर एकसारखं सांगितलं जातं त्यामध्ये तरी मला अजिबात तथ्य दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या वादात लोकसंख्येच्या बळावर एकनाथ शिंदेच्या बाजूने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या वेळेसच शरद पवार आणि अजित पवारांच्या वादामध्ये अजित पवार न्यायालयीन न्याय निवाडा हे निश्चितपणाने जिंकतील असं सुतोवाच हे त्यावेळेस देखील झालेलं होतं आणि अगदी सहज जिंकतील याबद्दल मात्र कोणाच्याही मनामध्ये शंका नव्हती. मी मात्र त्यावेळेस जो व्हिडिओ बनवला होता एकनाथ शिंदेच्या निकालानंतर त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणाने म्हटले होते की हा जो निकाल आहे हाच निकालाची पुढे शृंखला तो नियम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाला लागू पडेल आणि त्याही पेक्षा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांनी देखील राष्ट्रवादीचा निकाल हा अजित पवारांच्या बाजूने लागेल असं सांगून एक प्रकारे निकालाच्या बाबत स्पष्टपणाने सुतोवाच केलेलं होतं. किंबहुना तो निकाल हा राज्य सरकार पुरस्कृत त्यांनी घोषित करून टाकलेला होता. त्यामुळे या निकालामध्ये कुठलाही दम नव्हता. तरी चमत्कार होईल अशी आशा जनतेला लागून होती, परंतु तसे काही घडणे हे मुळीच शक्य नव्हते. आणि यापूर्वीचे एक धडधडीत जे खोटं असतं ते खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं हे अगदी सर्रासपणाने बोलावं लागतं. अगदी त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने पहिल्या निकालाचा आधार घेऊन दुसरा निकाल हा महाराष्ट्राच्या समोर दिलेला आहे. म्हणजे पहिलं खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं सुद्धा त्यांनी बिनदिक्कतपणाने त्या निकालाच्या बाबत आपल्या समोर स्पष्टपणाने दिसल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भांडणामध्ये कोणी कितीही लोकशाहीची थट्टा झाली किंबहुना कितीही अलोकतांत्रिक मार्गाने हे यश मिळालेलं आहे असं वारंवार सांगण्याचा प्रयत्न किंवा असं म्हटलं जात असलं तरी या निकालातून काही एक धक्कादायक असं घडलेलं नाही. आणि या निकालामध्ये कुठल्याही रिश्टर स्केलचा भूकंप तर यामध्ये अजिबात नाहीत. हा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल हा अपेक्षित असाच होता. मी तर थोडं पुढं धाडसाने जाऊन असं म्हणेल आणि त्या निकालाचं विश्लेषण मी एका ओळीमध्ये मात्र करत असताना एक गोष्ट मात्र स्पष्टपणाने सांगेल. हा निकाल जर शरद पवारांच्या विरोधात गेला असता आणि अजित पवारांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे, अजित पवारांच्या बाजूने निकाल लागलेला असताना तो निकाल जर मोठ्या पवारांच्या बाजूने विरोधात गेला असता तर तो निकाल जात असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरील असलेल्या दमनकारी सत्तेवरील विश्वास हा मात्र या ठिकाणी माझा उडालेला असता आणि महाराष्ट्रातील जनतेचा देखील उडालेला असता. यातून काय समजायचं ते सुज्ञ अशा नागरिकांनी समजून घेणं गरजेचं आहे. असो, पण या निकालातून मात्र उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मात्र पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात कंबर कसून महाराष्ट्र पिंजून काढावा लागणार आहे. आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे लोकप्रियतेच्या शिखरावर असले तरी देशभरातील अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सरकारे आहेत. किंबहुना 13 राज्य सरकारे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील सरकारे आहेत. आणि अलीकडच्या काळामध्ये दिल्ली, पंजाब, कर्नाटक आणि बंगालमध्ये आणि त्यासह दक्षिण भारत हा पूर्णपणे भारतीय जनता पक्ष मुक्त झालेला हे प्रदेश आहेत. आणि उद्या जर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राची जोड ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मिळाली तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा चौफेर उधळणारा जो वारू आहे त्या वारूला लगाम घालण्याची ताकद ही महाराष्ट्राच्या राज्यामध्ये आहेत, महाराष्ट्राच्या निकालामध्ये आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. पण हे सर्व करत असताना कायद्याच्या बाजूने म्हणजे संविधानाच्या बाजूने उभा राहणारा महाराष्ट्रातील समाजमन तयार करून त्यावर फुंकर घालण्यासाठी पराकोटीचा संघर्ष, राजकीय संघर्ष हा भारतीय जनता पक्षातील विरोधात असलेल्या विरोधी पक्षांना करावा लागणार आहे. ती करण्याची गरज ही त्यांनी दाखवली गेली पाहिजे.
आणि हा राजकीय संघर्ष उभा करत असताना महाराष्ट्रातील मातीमध्ये गद्दारांचं जे पीक आलेलं आहे आणि त्यातून ज्या विश्वासघातक्यांच्या टोळ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या आहेत, त्याचं पोस्टमार्टम हे विरोधी पक्षांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन करावं लागणार आहे. त्यातून लाचारांच्या फौजा रोखण्यासाठी आणि विचारांचं वादळ निर्माण करण्यासाठी, आणि ते वादळ जर निर्माण करण्यामध्ये विरोधी पक्ष सक्सेस झाला किंबहुना तो यशस्वी झाला तर महाराष्ट्रामध्ये बदल हा होऊ शकतो. परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, राजकीय प्रबळ इच्छाशक्ती ही विरोधी पक्षांना आपल्यामध्ये निर्माण करावी लागणार आहेत. भारतीय जनता पक्ष आज कितीही 400 पारच्या घोषणा आणि राम मंदिराचा आधार घेऊन मोदींची लोकप्रियता भासवत असला तरी हे चित्र मात्र आभासी असू शकतं. तुम्हाला अटलजींच्या काळातील इंडिया शायनिंग आणि डिजिटल इंडियाचा घोषणा आणि त्या प्रचारातून भारतीय जनता पक्षाला पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे अपयश आलेले आहे ते अपयश मात्र या ठिकाणी दुर्लक्षून चालणार नाहीत. किंबहुना पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अटलजींच्या पक्षाचा हा सपशेल पराभव हा भारतामध्ये झालेला होता, भारतातील नागरिकांनी केलेला होता. हा भारतीय राजकारणाचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी अतिशय समर्थपणाने आणि अतिशय कणखरपणाने जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचे प्रश्न, वाढती महागाई, शेतीबद्दल आणि शेतीच्या प्रश्नाच्या संदर्भात असलेली अनास्था आणि भाजपच्या गुवाहाटी पॅटर्न बरोबर 50 खोके एकदम ओके हे सरकारचं अपयश हे जनतेसमोर अगदी निर्धोकपणाने जर मांडलं आणि त्यातून जी वैचारिक उत्क्रांती होईल, जी घुसळण महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण होईल, त्या निर्माण झालेल्या घुसळीतून आणि त्या निर्माण झालेल्या उत्क्रांतीतून राज्य सरकारला वठणीवर आणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा पराभव हा होऊ शकतो. आणि हे सर्व करत असताना आणि हा सर्व व्हिडिओ मी बनवत असताना नागपूरच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर असलेला बातमी या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहेर असलेल्या शरद पवारांच्या फोटोला चादर टाकून अजित पवारांच्या गटाने तो फोटो हा झाकून टाकलेला आहे. राजकारणातील विखार आणि राजकारणातील द्वेष हा किती टोकाला जाऊ शकतो याचे चित्र हे आजच्या घटनेने समोर आलेले आहेत. अजित पवारांच्या गटाने शरद पवारांचा फोटो झाकला जरी असला तरी शरद पवारांची जनमानसामध्ये असलेली प्रतिमा ही अजित पवारांच्या गटाला ही झाकता येणार नाहीत, किंबहुना ती पुसता येणार नाहीत. यातून महाराष्ट्रातील राजकारण किती चारी मुंड्या गटांगळे खात असल्याचं आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. आणि अजित पवारांच्या समर्थकांनी जरी हे कृत्य केलं असलं तर शरद पवारांच्या प्रतिमेचा फायदा घेऊनच अजित पवारांची पुढची राजकीय कारकिर्दीचा आलेख हा उंचावत गेलेला आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहेत. आणि हे कृत्य जरी करत असताना मूर्ती घडवणारे हात हे अजूनही शाबूत आहेत. जरी मूर्ती चोरीला गेली असली तरी ते हात मात्र शाबूत आहेत. हे या ठिकाणी आपल्या अंतःकरणावर आणि काळजावर कोरून ठेवलं पाहिजे. पक्ष आणि चिन्ह जरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मिळाले तरी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना, महाराष्ट्रातील जनतेची ग्राउंड रियालिटी ही मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बाजूने स्पष्टपणाने दिसत असल्याचं आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि न्यायनिवाड्यांच्या बाबतीत आणि कायदेशीर कसोटीवर जरी एकनाथ शिंदेने अजित पवारांनी बाजी मारली असती तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह हे शरद पवारांचं आहे. तसंच शिवसेना हा पक्ष देखील बाळासाहेब ठाकरेंचा आहे. शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण हे देखील बाळासाहेब ठाकरेंचं आहे. असे मानणारे लोक आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जागोजागी आढळल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना रस्त्यावरच्या प्रतिक्रिया या अशाच स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातील शरद पवारांचा फोटो हा अलगद काढता येऊ शकतो, पण जनतेच्या मनामध्ये असलेल्या शरद पवारांची प्रतिमा काढणं हे अजिबात अजित पवारांच्या गटाला शक्य होणार नाहीत. कारण वटवृक्ष हा जेवढा उंच असतो तेवढाच तो त्याची मुळं, तेवढीच त्याचे पारंब्या ह्या खोलवर रुजलेल्या असतात. त्या वटवृक्षाचे महत्व हे या निमित्ताने अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. कुणी माना आगर नका मानू. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल अनेक मतप्रवाह, अनेक मतभिन्नता, अनेक प्रवाद, अनेक विश्वासार्हतेच्या बाबतीत शंका उपस्थित केल्या जात असल्या तरी शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील वटवृक्ष आहेत
हे मान्यच करावं लागेल. हे मान्य करूनच महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो परीघ आहे तो परीघ शरद पवारांच्या राजकारणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. आणि ह्या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली अजित पवारांना तब्बल 30-35 वर्ष ही सत्तेची महत्वाची पदे मिळालेली आहेत. पण त्यांनी मात्र सत्तेच्या अभिलाषेपोटी केलेली फंद फितुरीची कारस्थानाने त्यांचा चेहरा हा विद्रूप चेहरा महाराष्ट्राच्या समोर आलेला आहे. आणि तो चेहरा मात्र स्पष्टपणाने हा उघडा पडलेला आहे. तो विद्रूप चेहरा महाराष्ट्रातील जनतेला अजिबात पसंत पडलेला नाहीत. जसा अजित पवारांचा विद्रूप चेहरा, अजित पवारांचा दगाबाजीचा चेहरा हा महाराष्ट्रातील जनतेला पसंती पडलेला नाहीत, अगदी त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेची कृती देखील ही महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेली या ठिकाणी नाही. आणि या सर्व अविश्वासाच्या राजकीय गदारोळातून उठसूट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचं, त्यांना लक्ष्य करण्याची भूमिका ही विरोधी पक्षांनी ही ठेवली गेली नाही पाहिजे. त्यातून नुकसान मात्र विरोधी पक्षाचं होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शारीरिक व्यंगावर बोलण्यापेक्षा त्यांना अनाजी पंत म्हणून जे हिणवलं जातं, त्यांना टरबूज म्हणून जे हिणवलं जातं, किंबहुना त्यांच्या पत्नीवर अपशब्द वापरून तुम्हाला मात्र महाराष्ट्रामध्ये तुमचा सत्तेचा जो हे वारू आहे तो सत्तेचा वारू निर्माण करायचा असेल तर त्यापेक्षा शारीरिक व्यंगावर न बोलता असलेल्या विधायक आणि असलेल्या सरकार पक्षाच्या अपयशी बाजू या महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणण्याची प्रखर अशी भूमिका ही ठेवली गेली पाहिजे. केवळ द्वेष आणि देश भावनेतून आपण मात्र महाराष्ट्राच्या सत्तेवर येऊ या भ्रमात विरोधक राहत असेल तर ते मात्र स्वतःची फसवणूक करेल, हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्या. त्याहीपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या शारीरिक व्यंगावर बोलत असाल तर हा मात्र मोठा बौद्धिक असा पराभव हा विरोधी पक्षांचा असेल. कारण पुढील निवडणुकीमध्ये हे जे युद्ध आहेत, लोकसभेचं आणि विधानसभेचं युद्ध, हे कोण्या व्यक्तीविरुद्ध नसून हे केंद्रातील सत्ताधारी पक्ष आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आहेत. आणि त्याहीपेक्षा ही निर्माण झालेली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती विध्वंसक प्रवृत्ती आणि ती वाटमारी करण्याची प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रूढ झालेली आहे. ती रूढ झालेली प्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धुळीची आणि फंद फितुरीची बीजे रोवलेली आहेत, त्यातून अप्रामाणिकपणा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला आहे. त्याचे मात्र महाराष्ट्रातील जनतेसमोर जाऊन त्याचे वाभाडे काढण्याची गरज आहे. आणि लोकशाहीच्या गोंडस आणि गुबगुबीत नावाखाली आपल्या जन्मदात्या बापाला राहत्या घरातून बाहेर काढून अख्खं शिवार फस्त करणाऱ्या महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मनात आज मात्र संताप आणि उद्वेग निर्माण झालेला आहे. तो संताप मतपेटीतून एकजुटीने परावर्तित करण्याची संधी ही विरोधी पक्षांकडे चालून आलेली आहे. त्या संधीचं सोनं कसं करायचं, त्या संधीतून मात्र त्या संकटातून संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र विरोधी पक्षांनी त्याची भूमिका आणि तिची नीती ही स्पष्टपणाने महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ठेवली गेली पाहिजे. हे करत असताना शारीरिक व्यंगावर न बोलता त्यातून मात्र सरकार पक्षाच्या असलेल्या चुकीच्या कामाबद्दल, चुकीच्या धोरणाबद्दल राज्य सरकारला वेठीस धरून त्यांना वट्टेवर आणण्याची भूमिका ही विरोधी पक्षाने पुढच्या काळामध्ये समर्थपणे बजावली पाहिजे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी निकराचा संघर्ष हा विरोधी पक्षांना महाराष्ट्रात करावा लागणार आहे. तो संघर्ष करत असताना इतिहासाची पाने तुम्ही चालून बघा. गद्दारांना माफ करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा ही राहिलेली नाही, हे मात्र विरोधी पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे. लढेंगे आणि जितेंगे हा मंत्र स्वीकारून पुढे जाण्यासाठी विरोधी पक्षांना पुढच्या काळामध्ये तशी प्रेरणा आणि तशी सद्बुद्धी मिळेल अशी अपेक्षा आजही महाराष्ट्रातील सामान्य जनता, शेतकरी वर्ग हा बाळगून आहेत. त्या दृष्टीने विरोधी पक्षाने केवळ आणि केवळ आकसापोटी, द्वेषापोटी राज्य सरकारवर तुटून न पडता राज्य सरकारचं असलेलं अपयश, राज्य सरकारचं शेतकऱ्यांप्रती, कामगारांप्रती, बेरोजगारांप्रती असलेले अपयश आणि त्या अपयशातून निर्माण झालेली महाराष्ट्रातील उद्ध्वस्त पिढी याचा पाडा वाचण्याची तसदी आणि भूमिका ही प्रांजळपणाने पुढच्या काळामध्ये
पार पाडण्याची गरज आहे ती पार पाडाल अशी अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.